मला 100% खात्री आहे की तुम्ही आतापर्यंत या मंदिराचा व्हिडिओ कुठेच नसेल बघितला. ते का बरं आणि हे मंदिर आहे कशाचं आणि हे मंदिर कुठे सगळं सांगतो, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी जेव्हा दिल्लीला आलो मित्रांनो तेव्हा हे मंदिर बघितलं आणि मला माहिती पण नव्हतं हे मंदिर कशाचं आहे, पण या मंदिरावरती एवढे तिरंगे फडकत होते. मग माझ्या पण मनाला इच्छा झाली, म्हटलं चला मंदिर कशाचं आहे आणि कसं आहे ते बघून येऊ. मित्रांनो हे मंदिर होतं चांदणी चौकातील प्रसिद्ध दिगंबर जैन मंदिर. मी जेव्हा मंदिराच्या बाहेर होतो मित्रांनो त्यावेळेस खूप गोंधळ होता, पण ज्यावेळेस मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला त्यावेळी एकदम शांत वातावरण वाटलं. मित्रांनो हे मंदिर दिल्लीतील सर्वात जुन्या जैन मंदिरापैकी एक आहे. याच्या गडद लाल रंगामुळे याला लाल मंदिर म्हणून सुद्धा ओळखले जातं. मंदिरासमोर उभा असलेला हा मानस्तंभ जैन परंपरेचं प्रतीक आहे. त्याला भक्ती आणि नम्रतेचं चिन्ह मानले जातं. ज्यावेळी मंदिराच्या गर्भगृहामध्ये आपण प्रवेश करतो त्यावेळी तिथे असणारी भगवान महावीरांची पांढऱ्या संगमरवरामधील मूर्ती खूप आकर्षित वाटते. मित्रांनो या मंदिराची पूर्ण सजावट सोन्याच्या धातूने केलेली आहे. इथे झालेलं जुनं कोरीव काम मंदिराला अजून सुंदर बनवतं. जैन धर्मामध्ये घंटा म्हणजे शुद्धता, भक्ती आणि आध्यात्मिक जागृतीचं प्रतीक मानलं जातं. हे मंदिर फक्त जैन समाजासाठीच नाही तर प्रत्येकाला शांती आणि आध्यात्मिक अनुभव देणारं एक ठिकाण आहे. मंदिरात जात असताना ना पायऱ्यावरती आपल्याला एका काकांनी अडवलं होतं, कारण आपल्याला मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मोबाईल घेऊन परमिशन वगैरे नव्हती, बिकॉज तिथं मोबाईल वगैरे अलाउड वगैरे नव्हता. बट आता व्लॉग बनवायचं ठरवलंय आणि तुमच्यासारखे प्रेमळ व्ह्युअर माझे व्लॉग इतके आवडीने बघत राहता, माझे व्हिडिओज वगैरे बघत राहता, तर तुमच्यासाठी काही क्षण मी तिथं कॅप्चर वगैरे केलेले आहेत. तर तुम्हाला व्लॉग कसा आवडला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुमच्यासाठी केलंय मित्रांनो, एक फॉलो तर बनतोच ना. चला.